रोटरी इनरव्हील क्रॉसरोड धुळे, रोटरी ॲक्ट क्लब धुळे, रोटरी ॲक्ट क्लब धुळे क्रॉसरोड यांच्या संयुक्त विद्यमानाने अग्रवाल नगरमध्ये ट्रॅपिस्ट स्ट्रीट पत्रकार संघ धुळे तर्फे पत्रकार भवन या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकारांचा आणि नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा झाला पत्रकारांमध्ये सकाळी 6:30 वाजता रोटरी इनरव्हील क्लब धुळे, रोटरी इनरव्हील क्रॉसरोड धुळे, रोटरी ॲक्ट क्लब धुळे, रोटरी ॲक्ट क्लब धुळे क्रॉसरोड धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने धुळे शहरात पहिल्यांदा हॅपी स्ट्रीट हा उपक्रम घेण्यात आला। या उपक्रमात सर्व लहान मुलांपासून तर मोठ्या महिला पुरुषांनी सहभाग घेतला होता। सर्व धुळेकरांचा या उपक्रमाला फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला। सूर्यास्ताचे वेगवेगळे व्यायाम, 12 पावली, लहान मुलांसाठी दोरी ओढणे, सार्वजनिक डान्स, सापशिडी खेळ खेळणे, रस्त्यावर असे अनेक प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी रोटरी इनरव्हील धुळे, रोटरी इनरव्हील क्रॉसरोड धुळे, रोटरी ॲक्ट क्लब धुळे, रोटरी ॲक्ट क्लब क्रॉसरोड धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। प्रेसिडेंट ऑफ इनरव्हील क्लब ऑफ धुळे, क्लब ऑफ धुळे क्रॉसरोड आम्ही इनरव्हील आणि रोटरेट मिळून जॉईंट प्रोजेक्ट केला आहे। यावर्षी धुळेकरांसाठी हॅपी स्ट्रीटचं आयोजन केलं आहे आम्ही। आमच्या इंटरनॅशनल इनरव्हील डे साठी आम्ही हा प्रोग्राम आधी विचार केला होता आणि आता आम्ही रोटरेटला सोबत घेऊन आम्ही हा प्रोजेक्ट संपूर्ण आणलेला आहे। आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळे सगळे आम्ही झोन ऍड केले, झुंबा, सूर्यनमस्कार, योगा, 12 पावली, सापशिडी, लहान मुलांसाठी वेगवेगळे स्पोर्ट्स आहेत आणि मोठ्यांसाठी आणि वयस्करांसाठी पण आम्ही सगळं इन्व्हॉल्व केलं आहे। आणि आजकल लोग गैजेट ज़्यादा यूज़ करते तो ये सब एक्टिविटीज़ भूल गए। इसके लिए हम लोग ने ये एक्टिविटीज़ करी, जुम्बा है, लगोरी है, बॉक्स क्रिकेट है, ऐसे सांप-सीढ़ी है, ऐसे बहुत सारे एक्टिविटीज़ इंक्लूड करी है। यापुढेही रोटरी आणि रोटरी धुळेकरांसाठी असे विविध चांगले उपक्रम राबवत राहील एवढी मी आपणास ग्वाही देतो व आमचे दोन शब्द और आगे भी हम ये कंटिन्यू करेंगे। रोटरी आगे भी कंटिन्यू मराठी पत्रकार संघातर्फे दिनांक 6/1/18 रोजी ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान आणि नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ संध्याकाळी पत्रकार भवन या ठिकाणी झाला। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय प्राध्यापक शरद पाटील सर हे होते। या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार यांचा सन्मान करण्यात आला। सन 2018 या वर्षाच्या अवॉर्डसाठी सन्माननीय पत्रकारांचा प्रत्यक्ष 2 मिनिटांचा आढावा दाखविण्यात आला। ज्येष्ठ पत्रकार माननीय सदाशिव माळी, जगतराव सोनवणे, उदासी सर या सर्व ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यात आला। माजी अध्यक्ष नूर खान पठाण, उपाध्यक्ष विलास शिंदे, ओमभैया शर्मा आदी सर्वांचा सत्कार करण्यात आला। नवनिर्वाचित अध्यक्ष मिलिंदभाऊ बैसाने, उपाध्यक्ष सुनील पाटील, सेक्रेटरी हरणे सर, कोषाध्यक्ष कैलास गर्दे, दीपक वाघ, नवीन सदस्य सर्व यांचाही सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला सर्व धुळे शहर व ग्रामीण पत्रकार सर्व उपस्थित होते। नवनिर्वाचित अध्यक्षस्थानी सांगितले, मला पत्रकार भवनाचा बाहेर राहा असे सांगण्यात आले आणि पत्रकारितेला यशवंत विद्यापीठाने ऍडमिशन साठी नाकारले, परंतु मी संघर्ष पत्रकारितेचा सोडला नाही, जिद्दीने पत्रकारिता केली आणि बरेच पदावरती आम्ही आज अध्यक्ष आहे असे त्यांचे स्वतःचे अनुभव त्यांनी सांगितले। बरेच ज्येष्ठ पत्रकारांनीही आपले अनुभव या कार्यक्रमात सांगितले। धुळे शहरात अध्यक्ष पदग्रहणाचा कार्यक्रम पहिल्यांदाच होत आहे असे ज्येष्ठ पत्रकार जगतराव सोनवणे यांनी सांगितले। मराठी पत्रकार संघातर्फे असा भव्य दिव्य सोहळा पाहण्यास मिळाला। मी खरोखर खूप मोठी अशी काहीही कामगिरी केलेली नाहीये, बिलकुल नाही केली। मी कुठलीही मोठी कामगिरी केलेली नाही, पण
पण प्रत्येक माणसामध्ये हा स्वभाव गुण असतो. मला तर वाटतं माझं पाचवीला पुजलेलं आहे. प्रत्येक संघर्ष माझ्या पाचवीला पुजलेला आहे आणि त्या संघर्षातून जात असताना प्रत्येक पावले मला संघर्षाला तोड देत देत आज मी 50कडे वाटचाल करत असताना मित्रांनो, मी कुठलंही कामकाज सुरू केलं असेल, मी कुठलाही नवीन बिझनेस सुरू केला असेल, मी कुठे कामाला सुरुवात केली असेल, मी कंडक्टर असताना नोकरीला सुरुवात केली असेल, तर प्रत्येक गोष्टीमध्ये मला संघर्षाची प्रत्येक पावली ती टाच आणि त्या पावलावर काटेच येत गेले आजपर्यंत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण या धुळेकर नागरिकांसमोर आपल्याला ठेवता येतील अशा प्रकारची एक सगळ्यांची इच्छा होती आणि तो दिवस आज नक्की उगवलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आज जरी इथं आमचे सर्व बांधव सन्मानाने बसलेले असले तरी गेल्या 8 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी ही जी काय स्थिती होती, ही स्थिती अत्यंत वाईट होती. एक विचार घेऊन सर्व जे काही त्यावेळेला 10 वर्षापूर्वी जे काही नवनीत पत्रकार होते, नवीन दैनिक होते, नवीन साप्ताहिक होती, या नवीन साप्ताहिकाच्या नवीन दैनिकाच्या जो प्रतिनिधी असेल, जो संपादक असेल, त्या संपादकाला या पत्रकार भवनामध्ये प्रवेश नाकारला जात होता. जातीयवादी शक्तींचा या पत्रकार भवनामध्ये वर्चस्व होतं आणि ते वर्चस्व मोडून काढावं अशा प्रकारची एक खुणगाठ या संपूर्ण बहुजन पत्रकारांनी बांधली आणि या गोष्टीला आज बरोबर